पिंपरी चिंचवडमधील भूमकर चौकामध्ये फुटपाथवर थार गाडी चढवत एका तरुणानं स्टंटबाजी केली। वाकड पोलिसांनी अखेर त्या तरुणावर कारवाई केली आहे। यावेळी तरुणानं हात जोडत झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या महायुद्धाचा परिणाम भारतामधील शेती व्यवसायावर झालाय। आखाती देशातील शेतमालाची निर्यात बंद असल्यामुळे कलिंगडाचे बाजारभाव पडलेले आहेत। कलिंगडाला प्रति किलो 4 ते 5 रुपये इतकाच बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत। नाशिकच्या येवला तालुक्यातील चिंचोडीमध्ये एका विहिरीमध्ये मोर पडला। यावेळी तरुणांनी दोर आणि टोमॅटो भरण्याच्या कॅरेटनं विहिरीमधून या मोराला सुरक्षितपणे बाहेर काढलं आणि त्यानंतर वनविभागाला याची माहिती देऊन मोराला वनविभागाच्या ताब्यात दिलं। याचं जे नुकसान झालं ना शेती पिकांचं, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका फळबागांना बसलाय। विशेषतः आंबा बागांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती झाली, त्यामुळे नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। छत्रपती संभाजीनगरात नवीन पाणी पुरवठा योजनेचं पाणी पोहोचलं पाहिजे असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले आहेत। सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम केल्यास 1 मे रोजी शहरामध्ये नक्कीच पाणी येईल असा विश्वासही न्यायालयानं व्यक्त केलाय। त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे।